आज आपण 2 कच्चे बटाटे आणि 2 टोमॅटो वापरून छान कुरकुरीत नाश्ता बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी तांदळाचे पीठ घ्यायचं, 1 वाटी बेसन, अर्धी वाटी रवा आणि 2 टोमॅटोच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या। त्यानंतर 2 कच्च्या बटाट्याच्या सुद्धा अशा फोडी करून घेतल्या आहेत। बटाटे आधी स्वच्छ धुवून त्याच्या वरचं साल काढून घ्यायचं। त्यानंतर यात 1 चमचा जिरं टाकायचं, 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घ्यायच्या, चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आणि सगळ्यात शेवटी अर्धी वाटी दही टाकायचं आणि 1 वाटी पाणी। आता हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं, याची स्मूथ पेस्ट करायची। 3-4 मिनिटे मिक्सरला चांगलं फिरवून घ्या। यात टोमॅटोचे किंवा बटाट्याचे छोटे छोटे तुकडे राहायला नको। तर बघा, हे अशा प्रकारे अगदी बारीक वाटून घ्यायचं। थोडं घट्ट वाटत असेल तर यात पाणी घालून घ्या। आधी 1 वाटी पाणी घातलं होतं, आता पुन्हा अर्धी वाटी पाणी घातलं आहे। हे बॅटर खूप जास्त पातळ पण करायचं नाही, थोडं घट्टच पाहिजे। याचे आपण छान कुरकुरीत डोसे बनवणार आहोत। इन्स्टंट डोसे बनवणार आहोत, त्यामुळे यात मी अगदी थोडा सोडा घालते। सोडा घातल्यामुळे डोस्यावर जाळी छान पडते, पण सोडा न घालता सुद्धा तुम्ही याचे छान कुरकुरीत डोसे बनवू शकता। आता आपण याचे लगेच डोसे बनवून घेऊयात। तर त्यासाठी इकडे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तव्याला आधी तेल लावून घ्यायचं। तवा चांगला गरम झाला आहे, आता यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि हे पाणी असं टिश्यू पेपरने किंवा कपड्याने पुसून घ्यायचं। असं केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होते आणि मग डोसा तव्यावर पसरवताना तव्याला अजिबात चिटकत नाही। डोसा वरच्या बाजूने सुकला की यावर तेल घालायचं। आता डोसाला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। डोसाला छान रंग आला आहे, आता काढून घेऊयात। बघा, छान कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। पटकनच हे डोसे तयार होतात। आणखी एक डोसा बनवून दाखवते। ह्या तव्यावर डोसे अजिबात चिटकत नाही आणि छान कुरकुरीत होतात। हा इंडस व्हॅलीचा कास्ट आयरन तवा आहे। ह्या तव्याची लिंक मी व्हिडिओ खाली प्रॉडक्टमध्ये दिली आहे। दुसरा डोसा सुद्धा आपण भाजून घेतला आहे। तर इथे मी काही डोसे बनवून घेतले, काही असे बनवून घेतले, काही डोस्यांचा रोल केला आहे। हे डोसे नुसतं असे खायला छान लागतात किंवा यासोबत बटाट्याची भाजी बनवा, खोबऱ्याची चटणी बनवू शकता। एखाद्या दिवशी सकाळी झटपट काहीतरी हेल्दी नाश्ता बनवायचा असेल तर हे डोसे बनवून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।